मी सहज म्हणलं, ताई चप्पल? हो म्हणे महाराज. फरची सुद्धा मागच्या महिन्यातच बसवली, 27,000 रुपये बराचची फरची. मी म्हणलं मग ही चप्पल त्याच्यावर गिफ्ट आलती का? नाही तसे काय, विकतच घेतली माझ्या मालकानं. हो, ही 950 रुपयाची चप्पल आहे. म्हणलं बरी महागली आहे. आता तिला धोतरावर वाटल्यामुळे तिला असाच वाटला गुरुमाळ्या. तिच्या नवऱ्याला ही शिकबारे आवताला झुपीन म्हणजे ते धोतरामुळे तिला असं वाटलं हे असंच गबाळ आहे काय. असंच मला एकदा कंडक्टर चिल्लर देणे गेलं ना, आमच्या संचाला त्यांनी चिल्लर दिली. तर मी म्हणलं साहेब त्याला दिली, मला कसं काय नाही, ते तर मग पिशवी सांभाळायला आहे. पॅन्टीवाल्याचं तुम्ही आदर केला, माझ्यावर कसं काय? नाही मामा तस काय. म्हणलं काय मामा धोतरावाला येडे समजी तू? अरे तू ज्या नोटा घेऊन तिकीट देतो का, या नोटावर धोतरावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. तू काय धोतरावाल्याचा इन्कार करायला म्हणलं? धोतरावाल्याचं चित्र पुसावर नोटावर चलती का ती? धोतरावाल्याचा आदर करी जा पॅन्टीवाल्यावर. धोतरावाल्याने एक टाइम जेवण करून आपल्याला जमिनी ठेवल्या, तितकं लक्षात ठेवा. या धोतरावाल्यानं जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना, तर तुम्हाला मुंबईला जावं लागलं असतं गटार उपसायला, मुंबईला. म्हणून जुन्याचा आदर करा, आपल्या बाप दादाचा आदर करा, तर तुम्ही मोठे होताल. विठाला नाही म्हणे महाराज, हे ब्लड सर्क्युलेशन शब्द तिच्याकडूनच ऐकला मी. हे ॲक्युपंक्चर वगैरे, आपल्याला काही शिक्षण कमी असल्यामुळं तेवढं काही ज्ञान नव्हतं. ती म्हणली याला अशी स्वयंपाक घरात घालायची स्वतंत्र चप्पल आहे. मी सहज विचारलं, ताई स्वयंपाक घरात घालायची वेगळी, बाहेर चौकात फिरायची वेगळी, म्हणजे वाड्यातला चौक, बाहेरचा नाही म्हणालो मी. प्रत्येक साडीवरची जसा कलर तशी चप्पल. म्हणलं बाई फार छान वैभव आहे, तुम्ही इंद्राच्या बायकोला लाजवताना इतकं तुमचं वैभव आहे, पण महाराज घरी आल्यावर हाणायची चप्पल आहे की एखादी? ती म्हणली तशी नाही. म्हणजे थोडा वेळ बसलो नाही, म्हणलं आपणही उठाव. अरे असं लक्षात आलं की कल्पना करा, 50-50 हजार रुपये ज्याच्याकडे पगार येतो, ज्याचं थोडंफार बरं चाललंय, आपण त्यांच्यावर कशाला बॉम्ब टाकायचे? ज्याच्याकडे जरशे 4-2 लाख रुपये शिल्लक आहे, त्याची बायको जर एवढ्या वजनात राहत असेल, तो जर इतक्या वजनात राहत असेल, तर आपल्याला पाय द्यायचेत का नाही द्यायचेत, आपल्याला पैसे द्यायचे का नाही द्यायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा बहिणा चपलाचा का फिरतोय? असा शबरीचा प्रश्न आहे. शबरीचा प्रश्न आहे. देवा का हो का? तर भगवंताच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, माय. शबरीला माय शब्द वापरला. हो माय. हे माय, अगं मी पितृआज्ञा करता वनवासात चाललोय. वडिलांची आज्ञा आहे, वनवास करायचा 14 वर्ष, आणि वनवासी व्यक्तीला भोगवादी जीवन नसलं पाहिजे. हो, वनवासाच्या पायात चप्पल नसावी. पितृआज्ञा करता, पितृवचन. प्रभू रामचंद्राने पाल कितीतरी पुरावे देता येतील तुम्हाला, कितीतरी पुरावे. इथं बसलेल्या तरुणांना एक सांगेल, तुम्ही दिवसात जर एकदा आई वडिलाचं दर्शन घेतलं ना, एकदा, तर लाखो गिरगावचे बाळे भेटले तरी त्याच्या पाया पडायचं नाही. लाखो. जो आई वडिलाचं दिवसा एकदा दर्शन घेतो त्यानं भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया नाही पडलं तरी चालतंय. आणि मायबापाचं पाया जर पडत नसल आणि 100-200 महाराज वांगे चिरल्यावानी चिरून खात असल तरी त्याचा उद्धार नाही. आई वडिलांच्या दर्शना इतकं पुण्य जगात कोणाच्याच दर्शनात नाही. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही पंढरपूरला मानता का नाही? मग पंढरपुरातला मालक जर उभा केलाय, तो जपाव झाला नाही, तपाव झाला नाही, यज्ञाव झाला नाही, दानाव झाला नाही, मायबापाची सेवा करणाऱ्याने उभा केलाय. त्या सेवा करणाऱ्याचं नाव आहे पुंडलिकराय. आई वडिलांची सेवा करायची. तो कोण्याही जातीतला माणूस असू दे, कोण्याही जातीतला. समोर हिंदूची लोक बसलीत म्हणून यांच्या पुढचं थोडं बोलायचं. या भारत देशातल्या कोण्याही जातीच्या माणसानं आई वडिलांची सेवा करा. ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या पोटी असे पुत्र देईल
की त्यांची सेवा सुद्धा त्यांची मुलं करतील. सेवा करायची आई वडिलांची, फार मोठं पितृवचन. सेवापती विठाला विठाला. पतीच्या सेवेची ताकद किती मोठी. प्रभू रामचंद्रांनी वडिलांच्या आज्ञेकरता वनवासात आहे, फार मोठी ताकद. थोडं सांगितलं तुम्हाला. सेवापती वेळेत सोडेल कृष्ण, तुम्हाला त्रास देणार नाही. थंडीचे दिवस आहेत. पतीच्या सेवेची ताकद किती मोठी पहा, लक्षात घ्या. रेणुका नावाच्या एक मातोश्री होऊन गेल्या. या भारत देशाला, या पवित्र महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली मा रेणुका माता जमदग्नीच्या धर्मपत्नी होत्या. काय ताकद होत्या माऊलीची, काय श्रद्धा होती. सेवापती. एवढी निष्ठा, एवढी निष्ठा, एवढी निष्ठा. रोज आपल्या पती परमेश्वराची पाद्यपूजा केल्याशिवाय त्या बाईनं कधी पाणी ग्रहण केलं नाही. अन्नाचा कण सुद्धा शिवला नाही. स्नाना करता जायच्या आणि स्नान आटपल्याच्या नंतर पाणी आणीत कशात होत्या माहितीये का? पूर्वी पात्रात आणायच्या, तांब्याचा वाळ्याचा तांब्या असायचा त्याच्यात आणायच्या. पण शेवटी निष्ठा इतकी वाढली, इतकी निष्ठा वाढली की पवित्र तीर्थराजानं तिला आशीर्वाद दिला. आता तू कोण्याच पात्रात पाणी नेत जाऊ नको, तू अंगावरच्या वस्त्रात पाणी नेत जाय. ओटी पदर. आपण पूजेला बसल्याच्या नंतर ब्राह्मण देवता भागवताची पूजा असेल वगैरे नारळ टाकत असतात ओटी, तर ते ओटी पदर असतो स्वतंत्र. डोक्यावर घ्यायचा पदर वेगळा आणि ओटी पदर. फार जर डोकं झाकायचा जरी कंटाळा येत असेल तर मला असं वाटतंय एवढा भाग स्त्रीनं झाकून घेतला पाहिजे. हो, अहो शेतकरी खांद्यावर आसूड ठुताना सुद्धा हिच्याबात ठुतोय. तेव्हा असा गाईचा जहार लोंबल्यावर आणि कोणीकडे लोंबू देत नाही. आसूड माहिती ना तुम्हाला? आसूड तात्या, आसूड तो सुद्धा शिस्तीत ठेवतो. शिस्तीत. तुमचा तर पदर आहे माझ्या माईनं, किती शिस्तीत असला पाहिजे, किती शिस्तीत. हा, काही मावल्या चुकीचा पदर घेतात म्हणून राष्ट्रसंतांनी एक गीत गायलं. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे भुबड, सांग पोरी नान्न लागन का गोड. राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी घेतला. नसावी कृती आपली, नसावी. हे खजिन्यावर अजून कशाचाच मिळ नाही. तुम्हाला काही हसू यायला गुजगुले. लग्न झाले होते किती खरूच येईल तुम्हाला. विठाला राहिलं डोकं भरून पदर घ्यायला. दादा बाळू महाराज आधुनिक काळातलं काय बोलायला म्हणे आता, पण पाठ झाकून घेतली पाहिजे. माझ्या माईंनो, देवानं भरपूर पैसे द्यावा आणि ते आतल्या खिशात ठेवत जावा. डायरीच्या पुढून नाही ठेवायच्या. 2-3 500च्या नोटा पुढून ठेवतो. फुगीर सोसायटीचा अध्यक्ष. अरे लोकांचे इथं बंडलावर बंडलं ठुले तर बंगले होतील इतके पैसे येत, ते आतल्या खिशात ठेवून तू बायकोच्याच रोजदारीचे पैसे डायरीच्या पुढून ठेवाला आणि दुसऱ्याच्या मोटरसायकल हात द्याला आणि त्याच्यावर बसला. ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, पाहिल्या 3 नोटा खाली. रिकामच गेलं बोंबलत घरी. बाजार नाही, काहीच नाही. बायको पपेज माय म्हणली बाजार, नोटाच पाड्या कुठं ठेवत्या? पुढच्या खिशात. ती म्हणली बायला मला नाही त्याला म्हणे. अरे बाईला डायरीच्या पुढून नोटा ठेवत नसते रे, आतल्या खिशात ठेवत जाय. मला सांगायचं याच्याकरता, लक्ष्मी म्हणजे पैसा झाकलेला असावा एक, आणि या भारत देशाची स्त्री सर्वांग झाकलेली कपडे घातलेली असावा 2. गरज आहे, काळाची गरज आहे, फार गरज आहे काळाची. नकोय प्रदर्शन. वा, वटीपत्रात पाणी येत होतं. निष्ठा होती, निष्ठा. गंगेनं तीर्थराजाने आशीर्वाद दिला, जा आज वटीत नाही. पण आलं पाणी कशात सांगू तुम्हाला, काय येते पाणी. एके दिवशी पात्र विसरलं घरी आणि आंघोळी करता आल्या. आंघोळ आटपली
आणि काशात तांब्याच्या पात्रामध्ये मालकाच्या पाद्यपूजा करता पाणी नेत होत्या. ते पात्र घरी विसरले. आता घरी जाऊन पात्र आणून जर पुन्हा पाणी न्यायचं असेल तर वेळ होईल. मालकाची पूजा आटपत आली, त्यांची पाद्यपूजा करून लागलीच त्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था करायची, जेवणाची व्यवस्था करायची, याच्याकरता वेळ अपुरा होता. म्हणून गंगेला प्रणाम केला. हे तीर्थराजा, अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गंगामाय, हे तीर्थराजा, मी जर माझ्या मालकाची सेवा निष्ठेनं करत असेल तर माझ्या या पदरात ती ताकद यावी. ह्या पदरात पाणी राहावं. आणि पदर गंगेच्या पात्रात घातल्याबरोबर त्या पदराचं गाठोडं बांधून पाणी आणले. आणि ते नंतरचा एक काळ वेगळा आहे. माशाचं मैथून पाहिलं, त्याच्यानंतर मग जमदग्नींना राग आला, रेणुका मातेचा शिरच्छेद केला. हा पुढचा भाग आहे. रेणुका पुराणाची चित्रपा लक्षात येईल तुमच्या. पण मालकाच्या सेवेच्या पुण्याईनं अंगावर नेसलेल्या पातळात लुगड्या साड्यात ते पाणी देऊन मालकाच्या पाद्यपूजा करायची. फक्त सेवेची ताकद. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती, विचारलं, महाराज त्या बाईच्या पदरात पाणी येत होतं, तुम्ही हीच विष्णूची महापूजा असं कसं काय लावलं इथं? मी म्हणलं, सुमळ्या जरा ऐकलं जाईल. श्रुतीने तीर्थाला प्रश्न केला. श्रुतीने प्रश्न केला तीर्थाला. हे तीर्थराज, ह्या बाईच्या पातळात पाणी बसावं, एखाद्या माठाला जर डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडलं तर त्या माठातलं त्या घागरीतलं पाणी गळून जाते आणि कपड्यात पाणी येते. रामजी, कसं शक्य आहे? हे तीर्थाला श्रुतीने प्रश्न केला. तर तीर्थाने श्रुतीला सांगितलं, हे श्रुती माते, मालकाची निष्ठेनं सेवा करणाऱ्या स्त्रीला
विश्वातल्या नुसत्या भगवान विष्णूचीच नाही तर विश्वातल्या सर्व देवतेची पूजा केल्याचं पुण्य तिला प्राप्त होते. आणि म्हणून मला सुद्धा लहानपणा घ्यावा लागला, तिच्या पदरात जावं लागलं, असं तीर्थानी श्रुती मातेला सांगितलं. म्हणून हीच विष्णूची महापूजा. तुकोबर आहे, मालकांची प्रतिमा आहे पाठीमागे. काय ताकद मालकांची महाराज, काय भक्ती क्षेत्रातली ताकद होती तुकोबारायांची. काय वैभव होतं, किती मोठं वैभव. तुकोबारायचं नाव ऐकल्याबरोबर यम थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, काळ गुलाम सलाम तुकया घरी रावतशे. सलाम करायचं काळ सलाम करी तुकया घरी रावतशे. मोक्षासाठी आपण बेजारीत, मोक्ष सुखा हानू लाता, मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी. तुकोबारायांचं वैभव. तुकोबारायला जिजाबाई नावाच्या धर्मपत्नी, एक धर्मपत्नी तुकोबारायच्या जात राहिल्या. ह्या श्रीमंत पुण्याचे आबाजी गुळवे यांच्या कन्या होत्या. जिजाबाई फार श्रीमंताची मुलगी. एवढ्या श्रीमंताची कन्या तुकोबारायच्या धर्मपत्नी. तुकोबारायची श्रीमंती सुद्धा सांगता येणार नाही आणि तुकोबारायची गरिबी सुद्धा सांगता येणार नाही. दोन अंग भोगलेलं मूर्तिमंत आध्यात्मिक क्षेत्रातलं रत्न तुकोबाराय. श्रीमंती इतकी अफाट, हिचंही वजन करता येणार नाही विधात्याला, आणि तुकोबारायच्या गरिबीचं सुद्धा वजन करता येणार नाही ब्रह्मदेवाला. हे दोन्ही अंग भोगलेली व्यक्ती तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायच्या जीवनात धर्मपत्नी लाभल्या जिजाबाई. सेवापती याच्यावर बोलतोय, सेवापती. संक्रांत नुकतीच झाली. नुकते मोठमोठ्याने गाडगे गाडग्यावर टेकणं, उसाच्या धिलप्या, हरभरे, बोरं, आंबटखट, पेरूचे धिलप्या, हो, वरचे गाजर वरी खाचे आणि खालच्या मांजरायच्यात बुडख्या चिरायच्या. मग वाहन इतक्या सोप्या असतात का काय? ते वांदय म्हट हो मग त्या बुडातल्या मांजरा, ते गाजराच्या बुडाचं असतं की त्याला मांजर म्हणतो. ती माझ्या लहान बुडकी तिला मांजर म्हणत. मांजर हो, त्या ऊसाच्या धिलप्या, ट्रॅक्टरातील पडलेली गव्हाच्या वंब्या, बिबे, बोर, हे इतकं दिलं म्हणजे मालकाची सेवा नाही. सेवेची ताकद बघा कशात होती विष्णूची पूजा. भरगच्च चांगल्या प्रतीची साडी नेसणं, फक्त कालच्या दिवशीच कपाळ भरून कुंकू लावणं, आणि मग चष्म्यानं पाहिलं तरी कळणं टिकली कुठशी. वरी तर कुठंच नसती, खाली असती. इथं वरी काय कोंबडी बसवायची गांडे बोलायला. काय मला सांगा, कशा करता सण करायचा आपण? कशा करता लावा टिकली. मी त्याबद्दल विरोधात नाही बोलणार तुम्हाला. टिकली लावा, पण दिसेल अशी लावा, अशी कळावी. ही सौभाग्यवती आहे, ही सौभाग्यवती आहे, अशी कळावी. काय होतं माहितीये का, एका चुकीच्या संदेशामुळे कालिदासांच्या जीवनात एक प्रसंग घडला होता. त्यांनी एक श्लोक सुद्धा लिहिला.